आणि वाशिम मधल्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय झाली आहे। अनेक शाळांमधील वर्गखोल्यांची पडझड झाली आहे। पावसाळ्यात विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे। अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांची बिकट अवस्था आहे। अनेक शाळेतील वर्गखोल्यांची पडझड झाल्याचे दिसते। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अत्यंत बिकट अवस्था आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी सध्या वाशिम जवळ असलेल्या काटा या गावामध्ये आहे। या गावामध्ये जर बघितलं तर जिल्हा परिषदेची हीच ती प्राथमिक शाळा आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत दयनीय अवस्था या शाळेतील वर्गखोल्यांची झाली आहे। अनेक दिवसांपासून या वर्गखोल्यांची दुरुस्तीची मागणी होती, मात्र अद्यापही जिल्हा परिषदेने याकडे लक्ष घालून या कामाला सुरुवात केली नाही। आपण जर या ठिकाणी बघितलं तर छत असेल, छत पूर्णपणे या ठिकाणी या वर्गखोल्यांचं उडून गेलेलं आहे। अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि येत्या काळात पावसाळा तोंडावर आहे आणि शाळा सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत। मात्र या ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना आता या मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागेल। नक्कीच आता जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या वर्गखोल्यांची दुरुस्ती करेल का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नाझीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।